जय हिंद पोलीस बांधवांनो. आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी म्हणजेच आता जी सध्या शारीरिक चाचणी सुरू आहेत आणि त्या शारीरिक चाचणीसाठी नेमकं कशा पद्धतीनं उमेदवार पात्र ठरतात किंवा कशा पद्धतीनं ही शारीरिक चाचणी होत असते, तिची संकल्पना, तिचा सखोल अभ्यास या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओची जर आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात आजचा हा खास व्हिडिओ. पोलीस भरती 2026 साठी जी शारीरिक चाचणी आहे, ही शारीरिक चाचणीची संपूर्ण संकल्पना आणि विद्यार्थी नेमके कसे उमेदवार पात्र ठरतात, कशा पद्धतीनं त्यांनी रणनीती करायची आहे, शारीरिक चाचणीचं स्वरूप देखील या ठिकाणी आपण पाहत आहोत. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग हा महत्त्वाचा व्हिडिओ. बघा, या ठिकाणी आपण शारीरिक चाचणीचं स्वरूप दिलेलं आहे. जर आपण पाहिलं तर शारीरिक चाचणीचे स्वरूप याची जर गुण विभागणी देखील आपण या ठिकाणी पाहू. पोलीस शिपाई म्हणजे कॉन्स्टेबल पदासाठी पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणी असते. ती एकूण 50 गुणांची असते मित्रांनो. आणि पुरुष उमेदवारांसाठी आपण जर पाहिलं तर या पद्धतीने इव्हेंट असतात आणि एकूण गुण 50 कसे असतात ते आपण समजून घेऊयात. पहिला घटक आहे म्हणजे पहिली इव्हेंट या ठिकाणी म्हणूयात ती म्हणजे धावणे. धावणे याला लाँग रन म्हणतात. आता जर पाहिलं तर 1600 मीटर ती 1600 मीटर असते. पुरुषांसाठी आहे हे बघा आणि 20 गुण त्यासाठी असतात. त्यानंतर धावणे म्हणजे स्प्रिंट मग कोणतं 100 मीटरसाठी याला 15 गुणासाठी असतात आणि मग त्यानंतर गोळाफेक हे थोडक्यात 7.260 किलोग्रॅम म्हणजे थोडक्यात 7.25 किलोचा हा शॉटपुट म्हणजे थोडक्यात गोळा असतो. त्याला आपण गोळाफेक म्हणत असतो. तर त्याला 15 गुण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एकूण असे हे 50 गुण आपल्याला पाहायला मिळतात. हे पुरुष उमेदवारांसाठी आहेत. आता महिला उमेदवारांसाठी कशा पद्धतीने आहे हे आपण या ठिकाणी बघू. बघा, धावणे त्यांना 800 मीटर आहे महिलांना आणि 20 गुणांसाठी आहे. स्प्रिंटमध्ये जर गेलो तर ते 100 मीटर 15 गुणांसाठी आणि गोळाफेक हे 4 किलोग्रॅम आहे 15 गुणांसाठी. तर असे महिलांना देखील इथं 50 गुण आपल्याला पाहायला मिळतात आणि ते 50 गुणांसाठी ही थोडक्यात शारीरिक चाचणी असते, हे आपण लक्षात घ्यायचं. इव्हेंटनुसार ज्या संकल्पना आणि तयारी आता कशा पद्धतीनं करायचं हे आपण पाहूयात. बघा, प्रत्येक इव्हेंट शरीराच्या वेगळ्या क्षमतेची परीक्षा घेतो. त्यानुसार तयारी करणे आवश्यक आहे. जसं की आता इथं 1600 मीटर आणि 800 मीटर, 1600 मीटर पुरुष, 800 मीटर महिला. तर स्टॅमिना आणि सहनशक्ती हा इव्हेंट तुमची दमछाक न होता पळण्याची क्षमता तपासत असतो. म्हणजे एन्ड्युरन्स जो आहे आपल्यातला तर तो तपासत असतो. मग याला तयारी कशी करायची? तर सुरुवातीला लांब अंतराचे धावणे आपण सराव करायचा आहे. वेगापेक्षा स्टॅमिना वाढवण्यावर आपण भर द्यायचा आहे. शेवटच्या 200 मीटरमध्ये स्प्रिंट मारण्याची सवय लावायची. म्हणजे थोडक्यात वेग आपण त्या ठिकाणी वाढवायचा आहे. धावताना हातांची हालचाल आणि श्वासावर नियंत्रण आपण ठेवायचं आहे. महत्त्वाचे बघा, आउट ऑफ म्हणजे 20 पैकी 20 गुण मिळवण्यासाठी वेळेचे गणित आपण पक्के करायचे. पुरुषांना 5 मिनिटे 10 सेकंदाच्या आत या ठिकाणी यावे लागते. म्हणून मग आपण हे लक्षात घ्यायचं आहे. तर आपण काय करायचे 20 पैकी 20 गुण या म्हणजे जे लाँग डिस्टन्स आहे त्यामध्ये आपण मिळवायचे आहेत. बघा, या पद्धतीनं आपलं रनिंगचं हे पोश्चर आहे, कशा पद्धतीनं असलं पाहिजे. बघा, या अशा पद्धतीनं जर हे पोश्चर जर आपण पाहिलं, तर हे आउट ऑफ बॅलन्स होईल आणि हे बघा बॅलन्स फॉरवर्ड. आपण इथं या पद्धतीनं इथं बघा ही स्ट्रेट मूव्हमेंट जी आहे शरीराची, या पद्धतीनं असणं, हे प्रॉपर फूट स्ट्राइक बघा आणि हील स्ट्राइक बघा. इथं मग काय होतंय, हील या ठिकाणी स्ट्राइक होतंय. तर असं नको व्हायला. म्हणून मग बघा, इथं या ठिकाणी पायाची इथे वेळ जातोय आपला, अंतर पडतंय. तुम्हाला हा पाय इथे घेण्यासाठी, पडण्यासाठी वेळ पडतोय. हा पाय इथल्या इथे लगेच पटकन पडतोय. म्हणजे याचा अर्थ हे बॅलन्स आपण सगळं व्यवस्थित एकदम प्रॉपर पळताना त्या पोश्चरमध्ये आपण पळालात. जर नसेल आपल्याला या ठिकाणी इथून मागे पाहिलेलं पळाला नसाल, तर इथून पुढे आपण या पद्धतीनं पळण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि करायचा आहे. जेणेकरून मग आपल्याला काय करता येईल, वेळेत, कमी वेळेत आणि
पटकन आपल्याला काय करता येईल, हे जे 1600 मीटरचं अंतर आहे ते आपल्याला कापता येईल. आता 100 मीटरचं धावणे आहे. त्याला वेग आणि स्फोटक शक्ती आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे हा इव्हेंट क्षणार्धात वेग घेण्याची क्षमता, याला आपण एक्सप्लोसिव्ह पॉवर ही आपल्या शरीराची तो तपासत असतो हा हा इव्हेंट. आणि मग बघा, स्टार्ट घेण्याचे तंत्र आपण शिकलं पाहिजे. तोफा सुटल्यासारख्या सुरुवात झाली पाहिजे. कारण 100 मीटर हे पटकन अगदी आपल्याला क्विकमध्ये धावता आलं पाहिजे. धावताना शरीर थोडे पुढे झुकलेले असावे आणि नजर ही आपल्या रेषेवर असावी. म्हणजे फिनिश लाईन जी आहे तिथे. पायाचे स्नायू बळकट करण्यासाठी स्क्वॅट्स जे आहेत किंवा लंजेस जे आहेत, या व्यायामाचा आपण काय करा, थोडासा समावेश करा. जर यासाठी काय करता येईल तुम्हाला, तुम्ही YouTubeवर आणखी याचे काही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी YouTubeचा वापर करून आपण हे समजून घेऊ शकता. स्क्वॅट्स काय, लंजेस काय असतात. त्यानंतर गोळाफेक म्हणजे शॉटपुटमध्ये ताकद आणि तंत्र ही टेक्निक आपली काय केली जाते, थोडक्यात तपासली जाते. आणि मग या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जर गोळा फेकला तर तो फाऊल होऊ शकतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे टेक्निक आपण प्रॉपर समजून घेतली पाहिजे. तर तयारी कशी करायची आहे, हे या ठिकाणी आपण बघू. बघा, गोळा मनगटाच्या ताकदीने नाही, तर खांद्याच्या आणि शरीराच्या झोकाने फेकावा लागतो. म्हणजे त्याला मोमेंटम प्राप्त होत असतं, जेणेकरून गोळा दूरपर्यंत पोहोचत असतो. बघा, गोळा 45 अंशाच्या कोनातून हवेत फेकल्यास तो सर्वात जास्त लांब जातो. म्हणजे ही ट्रिक किंवा ही टेक्निक आपण लक्षात घेऊ शकता. हाताचे स्नायू बळकट करण्यासाठी पुशअप्स आणि डंबेल प्रेस करायचे आहेत. आता पुशअप्स आणि डंबेल्स काय आहेत? हे व्यायामाचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. ते आपण थोडे समजून घ्या. जर नसतील समजले तर आपण YouTubeवर पाहून तशा पद्धतीने करू शकता. सराव करताना जमिनीवर रेषा आखून फाऊल न करता फेकायचा सराव आपण या ठिकाणी करायचा आहे. आता काही गेम चेंजिंग टिप्स आपल्यासाठी आहेत. बघा, पायांमधील बळ आणि शूज, तर हे चांगल्या प्रतीचे रनिंग शूज आपण वापरायचे, जेणेकरून पायाला इजा होऊ देत नाहीत. अनवाणी पळणे आपण टाळायचे, कारण ट्रॅकवर खडे असू शकतात आणि ते खडे आपल्याला टोचू शकतात, आपला वेग कमी करू शकतात. म्हणून मग ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. रनिंग शूज आपल्याकडे प्रॉपर असले पाहिजेत आणि ते चांगल्या क्वालिटीचे घेतले पाहिजेत मित्रांनो. आहार आणि हायड्रेशन. बघा, केवळ सराव करून चालत नाही. शरीराला इंधनही द्यावे लागते. प्रथिने, केळी, अंडी, भरपूर आपण पाणी देखील प्यायचं आहे मित्रांनो. तेलकट पदार्थ पूर्णपणे टाळायचं आहे, हे आपण लक्षात घ्या. भरतीचा जो पिरियड असतो, फिजिकल चाचणी, जी काही शारीरिक चाचणी आहेत, तर त्या काही दिवसांमध्ये आपण थोडक्यात तेलकट पदार्थ किंवा थोडंसं आणखी जास्त पचनासाठी जड जाणारे जे पदार्थ आहेत, ते थोडक्यात आपण खायचे टाळायचे आहेत. तेवढे काही 2-4 दिवसामध्ये किंवा 8-10 दिवसात. त्यानंतर वॉर्म अप अँड कूल डाउन ह्याच्यात काय आहे, तर मैदानात उतरण्यापूर्वी आपण 10 मिनिटं वॉर्म अप केल्याशिवाय स्प्रिंट मारायची नाही. अन्यथा आपले स्नायू जे असतात हे दुखू शकतात. म्हणजे हॅमस्ट्रिंग इंजुरी आपल्याला होऊ शकते. बघा, धावून झाल्यावर स्ट्रेचिंग करणे तितकेच महत्त्वाचे देखील असते. बघा, या ठिकाणी हे आपण हे वापरू शकता. ह्या पोज ज्या दिलेल्या आहेत, म्हणजे हे योगा फॉर रनर्स. या ठिकाणी हे योगा किंवा हे छोटेसे वॉर्मअप्स आहेत. हे आपण या पद्धतीनं करू शकता. जेणेकरून आपल्याला काय होईल, म्हणजे रनिंगच्या नंतर आणि रनिंगच्या पूर्वी करायचे आणि नंतरही करू शकता. मानसिक तयारी. मैदानात शेकडो मुले पाहून दडपण घ्यायचं नाही. तुम्ही तुमच्या घड्याळाशी स्पर्धा करायची आहे. आपल्याला इतरांशी करायची नाही. सातत्य. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कमीत कमी वर्षभर अगोदर तरी सातत्याने हे पळायला पाहिजे. आता परीक्षा आलेली आहे. 8 दिवसावर परीक्षा आली, तर 8 दिवसावर पळून चालत नाही मित्रांनो. त्यासाठी आपल्याला नियमितपणे चालायचं. भले आपल्याकडे 1 वर्ष नसेल, तर कमीत कमी 2-3 महिन्याचा कालावधी आपल्यात कंटिन्यू असला पाहिजे. तो मात्र रोज सकाळी 5 वाजता मैदानावर जाण्याची आपण सवय लावायची. ऊन, वारा, पाऊस काही असलं तरी आपण आपला सराव थांबला नाही पाहिजे. कारण सातत्य हेच यशाचं गमक असतं. कन्सिस्टन्सी आपल्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढे सातत्य आपल्यामध्ये असेल, तेवढ्या पद्धतीने आपण तेवढं सहजतेने आपण यश मिळवू शकतो. तर अशा प्रकारे ही आपण थोडक्यात संकल्पना काही कमी वेळेमध्ये पाहिलेली आहे. जेणेकरून जी काही आपली शारीरिक चाचणी असते पोलीस भरतीच्या पूर्वीची, तर ती चाचणी थोडक्यात आपण या ठिकाणी तिची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. बघा, यालाच आपण
फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजे पी-ई-टी, पेट असं हे या ठिकाणी म्हणत असतो. म्हणून मग या ठिकाणी हा व्हिडिओ आपला या ठिकाणी थांबतोय. जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. थांबूया त्या ठिकाणी. धन्यवाद.